नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना मोठा दणका. फडणवीस सरकारनं आर्थिक चणचणीमुळे घेतला मोठा निर्णय. तर या बातमीमुळे अनेक महिलांच्या मनामध्ये एक की लाडकी बहीण योजना ही कायमची बंद झाली आहे का? तर लाडक्या बहिणींनो, याचीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात, खरोखरच लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का किंवा ती बंद होईल का? तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट आता आपल्या हाती आलेली आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे ही वगळण्यात आली होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयाची चर्चा असताना आर्थिक चणचणीमुळे आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय आहे की अनेक लाडक्या बहिणींपर्यंत याची अफवा जी पसरलेली आहे की लाडकी बहीण योजना ही कायमची बंद होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची ही योजना बंद होणार नाही, परंतु या योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. आणि ही जी बातमी आहे, ही बातमी नेमकी कोणत्या योजनेबाबतची आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, योजनेमागचा हेतू काय होता. ही जी योजना आहे, माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 अंतर्गत जून 2023 मध्ये या मोफत साडी योजनेची घोषणा करण्यात आली होती. बघा लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावरती जी बातमी फिरत आहे, ही बातमी आहे साडी योजनेची. मोफत साडी वाटप योजना जी आहे, या मोफत साडी वाटप योजनेविषयीची बातमी आहे. आणि ही जी योजना आहे, ही आता सरकारनं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु अनेक फेक न्यूजच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना असं सांगण्यात येत आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे किंवा ती बंद झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, कारण लाडकी बहीण योजना ही अद्यापपर्यंत बंद झालेली नाही. ही जी बातमी येत आहे, ही बातमी आहे शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार जी आपली योजना होती, मोफत साडी योजना, ही जी योजना आहे ती सरकारनं आता बंद केलेली आहे. तर बघा, ही योजना कोणत्या कारणामुळे बंद केली ते मी तुम्हाला सांगतो. तर योजना ही आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांची ही योजना आर्थिक चणचणीमुळे ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्वाकांक्षी कॅप्टिव्ह मार्केट योजना ही सुरू करण्यात आली होती. आणि ही योजना काही आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी काढल्याची माहिती आता आपल्या हाती आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ही अद्यापपर्यंत तरी बंद झालेली नाही आणि ती बंद होईल अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्यापपर्यंत आलेली नाही. परंतु जे न्यूज चॅनल आणि ज्या बातमीधारक जे आहेत ते तुमच्यापर्यंत ह्या अफवा पसरवत आहेत. कारण असल्या कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. जर तुम्हाला खरोखरच लाडकी बहीण विषयीची अपडेटची खरोखर माहिती हवी असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.